वेलकम स्टुडंट्स टू माय यूट्यूब चॅनल मायसेल्फ दिनेश। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स पार्ट 2 ह्या चॅप्टरची कंप्लीट एक्सरसाइज। ठीक आहे, परंतु त्याआधी एक रिक्वेस्ट, जर तुम्ही या चॅनलला फर्स्ट टाइम विजिट करत असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, सो दॅट या चॅनलवरती येणाऱ्या पुढील अपडेट्सची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहणार। आणि व्हिडिओ आवडला तर याला नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत देखील शेअर करा। तर चला मग सुरू करूया। तर बघा, पहिला क्वेश्चन आहे की कंप्लीट द फॉलोइंग चार्ट। ठीक आहे, आता बेसिकली तुम्हाला हा जो चार्ट दिला आहे तो डिफरन्स आहे असेक्शुअल आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन मधला। ठीक आहे, फक्त तो तुम्हाला चार्टच्या फॉर्ममध्ये दिला आहे आणि इथे तुम्हाला काही पॉईंट्स असेक्शुअल रिप्रोडक्शनचे दिले आहे, तर त्याच्या अपोजिट सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये काय होतं ते तुम्हाला इथे भरायचं आहे। तर इथे सुद्धा काही पॉईंट दिले याचे आणि त्याच्या अपोजिट असेक्शुअलमध्ये काय होतं तर ते लिहायचं आहे। ठीक आहे, सो बेसिकली डिफरन्स याच्यातला विचारला आहे, तो तुम्हाला पॉईंटच्या स्वरूपात त्या ज्या ब्लँक्स आहेत त्या भरायच्या आहे। ठीक आहे, तर पहिला पॉईंट आहे बघा, रिप्रोडक्शन दॅट ऑकर्स विथ द हेल्प ऑफ सोमॅटिक सेल्स इज कॉल्ड ॲज असेक्शुअल रिप्रोडक्शन। सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये काय येणार की द रिप्रोडक्शन दॅट ऑकर्स बाय द फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गमिट्स इज कॉल्ड ॲज सेक्शुअल रिप्रोडक्शन। ठीक आहे, सेकंड इथला पॉईंट दिला आहे बघा, मेल अँड फिमेल पॅरेंट्स आर नेसेसरी फॉर सेक्शुअल रिप्रोडक्शन। ठीक आहे, तर इथे असेक्शुअलमध्ये काय येणार की ओनली वन पॅरेंट इज नेसेसरी फॉर असेक्शुअल रिप्रोडक्शन, दॅट इज असेक्शुअल रिप्रोडक्शन इज युनिपॅरेंटल। ठीक आहे, नेक्स्ट दिस रिप्रोडक्शन ऑकर्स विथ द हेल्प ऑफ मायटॉसिस ओनली। ठीक आहे, तर इथे येणार सेक्शुअल रिप्रोडक्शन ऑकर्स विथ द हेल्प ऑफ मिओसिस। ओके, मिओसिस अँड मायटॉसिस इथे दोन्ही प्रोसेस होतात, फक्त इथे मात्र फक्त मायटॉसिस होते, ओनली मायटॉसिस। इथे मिओसिसनी गमिट फॉर्म होतात आणि जो झायगोट फॉर्म होतो तो नंतर मायटॉसिसनी डिवाइड होतो। ठीक आहे, सो दिस रिप्रोडक्शन ऑकर्स विथ द हेल्प ऑफ मिओसिस अँड मायटॉसिस। नेक्स्ट, न्यू इंडिव्हिज्युअल्स फॉर्म्ड बाय दिस मेथड इज जेनेटिकली डिफरंट फ्रॉम पॅरेंट्स। येस, ठीक आहे, परंतु इथे न्यू individuals formed in asexual reproduction are exactly similar or they are genetically similar to their parents. ठीक आहे, हे इथे येणार। इथे बघा नेक्स्ट आहे असेक्शुअलमध्ये की असेक्शुअल रिप्रोडक्शन ऑकर्स इन डिफरंट इंडिव्हिज्युअल्स बाय व्हेरियस मेथड्स लाईक बायनरी फिजन, मल्टिपल फिजन, बर्डिंग, फ्रॅगमेंटेशन, रिजनरेशन, व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन, स्पोर फॉर्मेशन एक्सेट्रा। ठीक आहे, म्हणजे वेगवेगळ्या मेथड्स आहेत की ज्यामुळे डिफरंट ऑर्गॅनिझम्समध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन होतं। ठीक आहे, परंतु तेच सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये बघाल तर इथे अशा वेगवेगळ्या मेथड्स आपल्याला पाहायला मिळत नाही। ठीक आहे, सर्व ऑर्गॅनिझम्समध्ये ते सिमिलरली होतं, म्हणजे सारख्याच मेथडनी होतं। ठीक आहे, तर इथे येणार की सेक्शुअल रिप्रोडक्शन इज सिमिलर इन ऑर्गॅनिझम्स दॅट इज बाय फॉर्मेशन ऑफ मेल गमिट अँड फिमेल गमिट, किंवा बाय द फ्युजन ऑफ मेल गमिट अँड फिमेल गमिट। परंतु इथे आपल्याला वेगवेगळ्या मेथड्स पाहायला मिळतात वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम्समध्ये। ओके, द नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, फिल इन द ब्लँक्स। तर त्यातली जी ए आहे ती आहे, इन ह्युमन्स स्पर्म प्रोडक्शन ऑकर्स इन द ऑर्गन। सो आन्सर इज टेस्टीज। ओके, ह्युमन्समध्ये स्पर्म जे आहे ते टेस्टीजमध्ये फॉर्म होतात ह्या ऑर्गनमध्ये। ओके, सेकंड आहे बघा, इन ह्युमन्स ब्लँक क्रोमोझोम इज रिस्पॉन्सिबल फॉर मेलनेस। मेलनेस मीन्स पुरुषत्व। ओके, बॉय जो रिप्रोडक्शनमध्ये फॉर्म होतो तर त्याच्यासाठी कुठला क्रोमोझोम रिस्पॉन्सिबल असतो, तर आन्सर इज वाय क्रोमोझोम। ओके, वाय क्रोमोझोम इज रिस्पॉन्सिबल। सी, इन मेल अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ऑफ ह्युमन ब्लँक ग्लँड इज द सेम। तर कुठली ग्लँड असते जी सेम असते मेल अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये? ओके, तर ती ग्लँड आहे बल्बो युरेथ्रल ग्लँड। ओके, बल्बो युरेथ्रल ग्लँड। तर जसं की बघा तुमच्या पुस्तकात इथे आलं आहे, हे बघा, हे ते फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये बल्बो युरेथ्रल ग्लँड आहे। ओके, आणि तेच तुम्ही मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये बघाल तर इथे तुम्हाला कॉपर्स ग्लँड दिलेली आहे। तर कॉपर ग्लँडचंच दुसरं नावसुद्धा बल्बो युरेथ्रल ग्लँड आहे। ओके, ह्या दोन्ही ग्लँड दोन्ही मेल आणि फिमेलमध्ये यांचं काम जे आहे ते सेम असतं। स्पर्मला जे आहे ते लुब्रिकेट करणे, ओके, अँड सेकंड त्याचं प्रोटेक्शन करणे।
ठीक आहे. फक्त यांचे नाव जे आहे याला कॉपर ग्लँड म्हणतात इथे. ओके, इथंच आणि मेलमध्ये ह्याच ग्लँडचं एक दुसरं नावसुद्धा बल्बोयुरेथ्रल ग्लँड आहे. ठीक आहे, परंतु कन्फ्युजन न व्हावी याच्यासाठी याला इथे कॉपर्स ग्लँड म्हणतात, तर इथे त्याला बल्बोयुरेथ्रल ग्लँड म्हणतात. ठीक आहे, तर आता मग कुठली ग्लँड आहे जी सेम आहे मेल आणि फिमेलमध्ये, तर बल्बोयुरेथ्रल ग्लँड. ओके, हां, आता इथे जर तुम्हाला ऑर्गन सपोज विचारला की इन मेल अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ऑफ ह्युमन ब्लँक ऑर्गन इज सेम, तर अशावेळी मग तुम्हाला तिथे लिहावं लागेल टेस्टीज अँड ओव्हरी. ओके, कारण हे दोन्ही ऑर्गन जे आहेत ते सेम टाईप ऑफ टिश्यूपासून फॉर्म होतात. ठीक आहे, त्यामुळे हे दोन्ही सेम आहेत, ओव्हरी आणि टेस्टीज जर ऑर्गनच्या केसमध्ये. ओके, नाव डी आहे इम्प्लांटेशन ऑफ एम्ब्रियो ऑकर्स इन, सो आन्सर इज युटेरस. ओके, नेक्स्ट आहे बघा ब्लँक टाईप ऑफ रिप्रोडक्शन ऑकर्स विदाउट फ्युजन ऑफ गमेट्स. ओके, विदाउट फ्युजन, सो ऑब्वियसली द आन्सर इज असेक्शुअल. ओके, नेक्स्ट आहे बघा बॉडी ब्रेक्स अप इंटू सेव्हरल फ्रॅगमेंट्स अँड इच फ्रॅगमेंट स्टार्ट टू लिव्ह ॲज अ न्यू इंडिव्हिज्युअल. दिस प्रोसेस ब्लँक टाईप ऑफ रिप्रोडक्शन, सो इट इज फ्रॅगमेंटेशन. ठीक आहे, हे आपण बघितलं आहे. नेक्स्ट जी आहे बघा मग पोलन ग्रेन्स आर फॉर्म बाय ब्लँक डिव्हिजन इन लोक्युल्स ऑफ अँथर्स. आता पोलन ग्रेन्स काय आहे, तर हे गमिट्स आहे, मेल गमिट्स प्लांटमध्ये. ओके, तर आता गमिट्स कशाने फॉर्म होतात, कुठल्या डिव्हिजननी, ऑब्वियसली मिओसिसनी. ओके, सो हे सुद्धा मिओसिस या सेल डिव्हिजननी फॉर्म होतात. ठीक आहे. ओके, नाव नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा क्वेश्चन नंबर 3. कंप्लीट द पॅराग्राफ विथ द हेल्प ऑफ वर्ड्स गिवन इन द ब्रॅकेट. ठीक आहे, हे जे वर्ड्स दिले आहे ब्रॅकेटमध्ये त्यांच्या मदतीने हा पॅराग्राफ कंप्लीट करायचा आहे. ठीक आहे, सो पॅराग्राफ आहे बघा ग्रोथ ऑफ फॉलिकल्स प्रेझेंट इन द ओव्हरी ऑकर्स अंडर द इफेक्ट ऑफ. फॉलिकल्सची ग्रोथ आहे ती होते FSH फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन. ओके, सो फर्स्ट फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन. दिस फॉलिकल सिक्रेट्स इस्ट्रोजन. बरोबर आहे, हे इस्ट्रोजन सिक्रेट करतात. ब्लँक ग्रोज रिजनरेट्स अंडर द इफेक्ट ऑफ इस्ट्रोजन, सो दॅट इज एंडोमेट्रियम ऑफ युटेरस. ओके, सेकंड येणार अंडर द इफेक्ट ऑफ ब्लँक फुल्ली ग्रोन अप फॉलिकल्स bursts and ovulation occurs, so under the effect of luteinizing hormone. Okay, हे third येणार luteinizing hormone. This follicle bursts and ovulation occurs and blank is formed from the remaining part of follicle, so it is corpus luteum. Okay, corpus luteum is formed from the remaining part of follicle. It secretes blank and blank. सो जो फॉलिकल आता फॉर्म होतो तो सिक्रेट करतो इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन. ठीक आहे, आता बेसिकली हे जे हॉर्मोन्स आहेत ते ॲक्च्युली स्टिम्युलेट केले जातात पिट्युटरी ग्लँडकडून. ठीक आहे, पिट्युटरी ग्लँड आधी तिथून सिग्नल पाठवतं ब्रेनमधून. ते सिग्नल ॲक्च्युली असतं एका हॉर्मोन्सच्या फॉर्ममध्ये. ओके, तर ते सिग्नल इथे स्ट्राईक होतं. ठीक आहे, आणि त्यानंतर तो जो कॉर्पस लुटियम आहे तो हे दोन्ही हॉर्मोन्स सिक्रेट करतो. ठीक आहे, तर मेन ओरिजिन जो आहे ह्या हॉर्मोन्सचा तो पिट्युटरी ग्लँड आहे. ठीक आहे, तिथून सिग्नल मिळतं आणि त्यानुसार हे पुढे सिक्रेट्स होतं. ओके, अंडर द इफेक्ट ऑफ दीज हॉर्मोन्स ग्लँड्स ऑफ ब्लँक आर ॲक्टिवेटेड अँड इट बिकम्स रेडी फॉर इम्प्लांटेशन. सो ग्लँड्स ऑफ एंडोमेट्रियम. ठीक आहे, सो आन्सर अगेन एंडोमेट्रियम ऑफ युटेरस आर ॲक्टिवेटेड अँड इट बिकम्स रेडी फॉर इम्प्लांटेशन. ठीक आहे. Okay, now next question number 4. Answer the following question in short. Okay, थोडक्यात उत्तर लिहायचं शॉर्ट. सो ए आहे बघा एक्सप्लेन विथ एक्झाम्पल टाइप्स ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. ओके, हां, तर आता तुम्हाला काही गाईडलाईन्स मला द्यायच्या सूचना. ओके, हे बघा तुम्ही अभ्यासासाठी ज्या कुठल्या गाईड्स किंवा इतर नोटबुक जे डायजेस्ट वगैरे इतर कुठल्या गोष्टी वापरत असाल जर अभ्यास करण्यासाठी, तर एक गोष्ट लक्षात घ्या की इतर जे काही बाकी साहित्य अवेलेबल आहे अभ्यास करण्यासाठी ते वापरा, काही हरकत नाही. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की जेवढ्या वेळा तुम्ही तुमचं पुस्तक रेफर कराल तेवढा तुमचा अभ्यास चांगला होणार.
ओके, कारण जे काही तुमच्या पुस्तकात आहे तेच बेसिकली एक्झाममध्ये येणार आहे, त्याच्या बाहेरचं काहीच येणार नाही. ओके, आणि क्वेश्चनसुद्धा जे पुस्तकात आहे मॅटर प्रेझेंट त्यावरच बेस्ड असणार आहे. सो जितक्यांदा तुम्ही तुमचं पुस्तक रेफर कराल तेवढं चांगलं असणार, कारण पुस्तकात तुम्हाला सगळ्या गोष्टी सरळ सोप्या भाषेत दिलेल्या आहे, प्रॉपर वेनी अरेंज केले आहे. ओके, प्रॉपर डायग्राम्स आहेत. तर तेच तुम्ही नोट्स वगैरे यूज करत असाल तर त्यात ह्या सर्व गोष्टी नसणार. ओके, प्लस पुस्तकात जे तुम्हाला फील येतं ते नोट्समध्ये वगैरे येत नाही, बरोबर, कारण नोट्स आपण कधी घेतो आता जेव्हा एक्झाम असतं तेव्हाच. ओके, परंतु पुस्तकात जी फिलिंग येते ती वेगळीच असते. ओके, सो जितक्यांदा तुम्ही एक्झामपर्यंत तुमचं पुस्तक हे 3-4दा तरी एक चॅप्टर तुमचा पूर्ण वाचून झाला पाहिजे कंप्लीट. ओके, जर चांगले मार्क्स पाहिजे असतील तर ठीक आहे, कारण आपल्या एक्झाम्स मार्क्सवर असतात, बरोबर आहे. इथे तुमच्या ओरिजिनल थिंकिंगला व्हॅल्यू नाही आहे, तुम्ही काय लिहू शकता पेपरात त्याला आहे, ठीक आहे, असोत. परंतु तुम्हाला नेमका अभ्यास पुस्तकातून करायचा आहे आणि जे आहे तुमचे आन्सर्स ते रिटर्न स्वरूपात द्यावे लागतात, बरोबर आहे. तुम्ही लिहिलं तर तुम्हाला येतं असं त्यांचं किंवा बोर्डाचं मत आहे. ठीक आहे, जे की चुकीचं आहे, पण आता काय करू शकतो आपण. ठीक आहे, तर तुम्हाला मग ते रिटर्न देण्यासाठी तुम्हाला जे क्वेश्चन्स आहेत त्यांचे आन्सर कशा पद्धतीने लिहावे लागतील हे तुम्हाला प्रॉपरली जमलं पाहिजे. आणि हे कधी जमणार, जेव्हा तुम्ही त्या क्वेश्चन्सचे आन्सर स्वतः लिहिणार. ठीक आहे, किंवा एखाद्या गाईडमधून किंवा नोट्समधून तुम्ही जर सरळ नुसते वाचत असाल किंवा ते नुसताच रट्टा जर मारत असाल, ओके, वरवर पाहत असाल, तर एक गोष्ट लक्षात घ्या, तुमचं प्रिपरेशन होणार नाही चांगलं. ठीक आहे, तुम्ही जितक्यांदा एखाद्या क्वेश्चनला, कारण एखाद्या क्वेश्चनचं आन्सर कसं लिहायचं, त्यात नेमके ठळक पॉईंट्स कुठले आहे, ते आन्सर कशा पद्धतीने प्रेझेंट करायचं, कुठल्या गोष्टी त्यात इन्क्लूड करायच्या, तर हे सगळं तुम्हाला कधी समजणार, जेव्हा तुम्ही स्वतः त्या क्वेश्चन्सचे आन्सर लिहिणार. ओके, तर म्हणूनच मी सुद्धा तुम्हाला इथे ह्या क्वेश्चनचे आन्सर रेडीमेड पुरवणार नाही. रेडीमेड इन द सेन्स मी तुम्हाला ते सरळ असे लिहून इथे डिस्प्ले शो करणार नाही किंवा बुकावर वगैरे लिहून दाखवणार नाही, तर सरळ तुमच्या पुस्तकात दाखवणार. तुम्ही तिथे अंडरलाईन करून घ्या किंवा वाटल्यास तुमच्या बुकात नोटबुकमध्ये लिहून घ्या. ओके, कारण इथे अंडरलाईन केलं तर तुमच्या वाचण्यातून जाणार ते. ठीक आहे, आणि तुम्ही जास्त काळजीने वाचाल पुन्हा, कारण ते आन्सर आहे म्हणून. ओके, तर तेच बुकात जर लिहिलं तर तुमची प्रॅक्टिससुद्धा होणार एकदा लिहायची. ओके, तर मग आता फर्स्ट क्वेश्चन आहे बघा, एक्सप्लेन विथ एक्झाम्पल्स टाईप्स ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. ठीक आहे, तर आता युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्समध्ये जे असेक्शुअल रिप्रोडक्शन होतं ते 3 टाईप्सनी होतं. एक आहे बायनरी फिशन, सेकंड आहे मल्टिपल फिशन आणि थर्ड आहे बडिंग. ठीक आहे, तर आता इथे बघा प्रत्येक याच्यात तुम्हाला 3 ते 4 पॉईंट्स लिहिणे अपेक्षित आहे, कारण इथे एक्झाम्पलसुद्धा आपल्याला द्यायचं आहे. ठीक आहे, तर मग आधी तुम्हाला हेडिंग द्यावं लागेल आन्सर लिहिताना. फर्स्ट की आधी सांगा की असेक्शुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स ऑकर्स इन 3 वेज. ठीक आहे, अँड आर ॲज फॉलोज, म्हणजे आणि ते खालील प्रकारे आहेत, अँड आर ॲज फॉलोज. ठीक आहे, तर त्यात फर्स्ट लिहा मग की बायनरी फिजन. ठीक आहे, तर आता इथे तुम्हाला 3 ते 4 पॉईंट्स लिहिणे अपेक्षित आहे विथ एक्झाम्पल्स. सो फर्स्ट सांगायचं फर्स्ट पॉईंटमध्ये की व्हॉट इज बायनरी फिजन. ठीक आहे, आणि ते कुठल्या ऑर्गॅनिझम्समध्ये होतं म्हणजे ते त्याचे एक्झाम्पल्स. ठीक आहे, सो पहिला पॉईंट मग लिहा बायनरी फिजनमध्ये की द parent cell divides to form 2 similar daughter cells. This is called as binary fission. ठीक है, सेकंड पॉइंट लिया कि बाइनरी फिशन ऑकर्स आइदर बाय माइटोसिस और अमाइटोसिस. ठीक है, आणि देन थर्ड पॉइंट लिहा कि एग्जाम्पल्स. ओके, सो दिस टाइप ऑफ रिप्रोडक्शन ऑकर्स इन प्रोकैरियोट्स, bacteria, protists like amoeba, paramecium, euglena, and eukaryotic organelles like mitochondria and chloroplast. ठीक आहे, तर अशा पद्धतीने 3 पॉईंट्स तुम्ही इथे लिहू शकता. आणखीच जर लिहायचं झालं तर हा सुद्धा पॉईंट तुम्ही इथे टाकू शकता की ॲक्सिस ऑफ फिशन किंवा डिव्हिजन इज डिफरंट इन डिफरंट प्रोटिस्ट्स. ठीक आहे, मग त्यांचे तुम्हाला एक्झाम्पल इथे द्यावे लागतील. ठीक आहे, सिम्पल बायनरी फिशन, ट्रान्सफर्स आणि लॉंगिट्यूडनल. जसं की अमिबा डिवाइड्स
जसं की अमिबा डिवाइड्स बाय सिम्पल बायनरी फिशन, पॅरामोशियम बाय ट्रान्सवर्स. आणि हे सुद्धा एक्झाम्पल्स की कुठल्या ऑर्गॅनिझममध्ये कसं फिशन होतं हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, कारण यावर सुद्धा फिल इन द ब्लँक किंवा मॅच द पेअर येऊ शकतात. ओके, सो हा सुद्धा पॉईंट तिथे मग तुम्ही टाकू शकता की दिस ऑर्गॅनिझम डिवाइड बाय दिस मेथड दिस फिशन. नाव नेक्स्ट सेकंड हेडिंग द्या मग मल्टिपल फिशन. तर यात सुद्धा तुम्हाला अगेन फर्स्टली याची डेफिनेशन द्यावी लागेल. ओके, तो फर्स्टली लिहा की इन मल्टिपल फिशन पॅरेंट सेल डिवाइड्स बाय कंटिन्युअस किंवा रिपीटेड न्यूक्लियर डिव्हिजन्स फॉलोड बाय सायटोप्लाझमिक डिव्हिजन्स टू फॉर्म मेनी डॉटर सेल्स. ठीक आहे. त्यानंतर मग सेकंड एक्झाम्पल्स की असेक्शुअल रिप्रोडक्शन. सेकंड पॉईंट होणार असेक्शुअल रिप्रोडक्शन बाय मल्टिपल फिशन इज परफॉर्म बाय अमिबा अँड अदर सिमिलर प्रोटिस्ट्स. हे सांगितलं आहे तुम्ही सेकंड पॉईंटमध्ये. सो इन मल्टिपल फिशन धीज ऑर्गॅनिझम्स, ठीक आहे, सरळ घ्या, धीज ऑर्गॅनिझम्स फॉर्म अ सिस्ट. ठीक आहे, किंवा मग सिस्ट दॅट इज अ प्रोटेक्टिव्ह कवरिंग अराउंड द प्लाझ्मा मेम्ब्रेन. ठीक आहे. अँड देन नेक्स्ट पॉईंट घ्या की मेनी न्यूक्लियर आर फॉर्म रिपीटेड न्यूक्लियर डिव्हिजन इन द सिस्ट. ओके, फॉलोड बाय सायटोप्लाझमिक डिव्हिजन अँड दस मेनी अम्युब्युली आर फॉर्म. ठीक आहे. तर असे 4-5 पॉईंट्स तुम्ही यात ॲड करू शकता. ठीक आहे. अँड मग हा शेवटचा सुद्धा हा पॉईंट ॲड करू शकता की सिस्ट ब्रेक ओपन ऑन अरायवल ऑफ फेवरेबल कंडिशन अँड मेनी अम्युब्युली आर फॉर्म किंवा मेनी डॉटर सेल्स आर फॉर्म. ठीक आहे. नाव नेक्स्ट तेच तुम्ही बडिंगमध्ये सुद्धा तसं सांगू शकता की बडिंगमध्ये काय होतं. तिथे सुद्धा अगेन इन बडिंग पॅरेंट सेल डिवाइड्स मायटॉटिकली. ओके, मायटॉटिकली टू फॉर्म 2 डॉटर न्यूक्लियाय किंवा 2 डॉटर सेल्स सिम्पली. ओके, सेकंड पॉईंट यात लिहू शकता की असेक्शुअल रिप्रोडक्शन ऑकर्स बाय बडिंग इन ईस्ट. ओके, एक्झाम्पल ईस्ट ए युनिसेल्युलर फंगस. ओके, yeast cell produces, next point, yeast cell produces 2 daughter nuclei by mitotic division so as to reproduce by budding. ओके, नेक्स्ट यात तुम्ही असं सांगू शकता की ए स्मॉल bulge appears on the surface of parent cell. This bulge is actually a bud. And next सांगा की after sufficient growth bud separates from the parent cell and start to live independently as daughter yeast cell. ठीक आहे. तर अशा पद्धतीने याचा आन्सर आहे ना. नाव नेक्स्ट सेकंड क्वेश्चन आहे बघा, एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ IVF. ओके, सो इथे तुम्हाला खूप कमी इन्फॉर्मेशन ॲक्च्युली आली आहे इन विट्रो फर्टिलायझेशनची. तर ऑब्व्हियसली तेवढी पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला लिहावी लागेल, कारण इन शॉर्ट एक्सप्लेन करायचं आहे. ओके, सो 3-4 पॉईंट्स तरी मिनिमम लिहावे लागतील. सो यात फर्स्ट पॉईंट लिहा मग की इन दिस टेक्निक fertilization is brought about in the test tube and the embryo formed is implanted in uterus of woman at appropriate time. Okay, second point ki in vitro fertilization technique is used for having the child in case of those childless couples who have problems. Okay, आता एवढ्यातच 2 पॉईंट्समध्ये सगळे संपलं आहे. ओके, सो थर्ड आणि फोर्थ पॉईंट तुम्ही इथे मग प्रॉब्लेम्स मेन्शन करा. ओके, सो थर्ड पॉईंटमध्ये तुम्ही टाका की दिस टेक्निक इज यूजफुल फॉर मेन इन केस दे आर हॅविंग प्रॉब्लेम्स ऑफ लेस स्पर्म काउंट किंवा स्लो मुवमेंट ऑफ स्पर्म्स, अब्सेन्स ऑफ स्पर्म्स इन सेमन. ओके, आणि देन चौथा पॉईंट टाका की दिस टेक्निक इज ऑल्सो हेल्पफुल फॉर वुमन्स इन केस दे आर हॅविंग प्रॉब्लेम्स ऑफ इरेग्युलॅरिटी इन मेन्स्ट्रुअल सायकल, देन डिफिकल्टी इन oocyte प्रोडक्शन. आणि हे 2-4 तुम्ही लिहू शकता. ओके, सो अशा पद्धतीने ह्या टॉपिकला तुम्ही इलॅबोरेट करू शकता. ठीक आहे. नाउ नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा की विच प्रिकॉशन्स विल यू फॉलो टू मेंटेन द रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. रिप्रोडक्टिव्ह हेल्थ मेंटेन करण्यासाठी तुम्ही कुठले प्रिकॉशन्स किंवा कुठली काळजी कशा पद्धतीने घ्याल. तर आता तुमच्या पुस्तकात काही पॉईंट्स आहेत ते तुम्ही लिहू शकता किंवा स्वतःचे सुद्धा, कारण शेवटी हेल्थ आहे. ओके, आरोग्य कसं काय तुम्ही हे करू शकता. तर तुम्ही जनरल पॉईंटसुद्धा लिहू शकता की डू रेग्युलरली एक्झरसाइज, हॅव बॅलन्स डाईट, देन टेक गुड स्लीप. ओके, हे सुद्धा पॉईंट टाकू शकता.
किंवा जे पुस्तकात आहे ते सुद्धा टाकू शकता, जसं की कीप युअर जेनायटल्स क्लीन रेग्युलरली, देन मेंटेन hygiene of the genital areas, then clean them from time to time. Okay. Then next, women should carry sanitary pads in case during their periods. Okay. सो याच्यासारखे तुम्ही खूप सारे पॉईंट्स तिथे टाकू शकता. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा डी, की व्हॉट इज मेन्स्ट्रुअल सायकल अँड डिस्क्राईब इट इन ब्रीफ. ठीक आहे. तर आता थोडक्यात जरी डिस्क्राईब करा म्हटलं तरी पण ही प्रोसेस ॲक्च्युली खूप मोठी आहे. ओके. मेन्स्ट्रुअल सायकल, आणि ते तुम्हाला कंप्लीट एक्सप्लेन करावीच लागेल. ठीक आहे. थोडक्यात जरी म्हटलं तरी खूप मोठी होणार आहे ते. ओके. आणि ते डायग्रामसुद्धा तुम्हाला काढावी लागेल. सो आता डायग्राममध्ये तुम्हाला बेसिकली हा जो खालचा पोर्शन आहे किंवा हा जो पार्ट आहे तो, आणि हे जे तुम्हाला फॉलिकल्स इथे दिसत आहे त्याचे डेव्हलपमेंट, तेवढं तरी काढावंच लागेल डायग्राममध्ये. बाकी वरचं पिट्युटरी ग्लँड हे नाही काढलं तरी चालेल. ओके. आणि आता यात मी काहीच करू शकत नाही, कारण डायग्राम मी जरी काढली तरी त्यातून तुमची काही प्रॅक्टिस होणार नाही. ओके. सो जेवढ्यांदा तुम्ही काढाल तेवढी प्रॅक्टिस तुमची चांगली होणार. ठीक आहे. तर मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये सगळ्यात आधी तर व्हॉट इज विचारलं आहे, व्हॉट इज मेन्स्ट्रुअल सायकल. सो फर्स्टली ही डेफिनेशन इथपर्यंत. तर इथे आन्सर लिहिताना तुम्ही सर्वात आधी तर तिथे डायग्राम काढू शकता आणि त्यानंतर ॲक्च्युअल टॉपिकला सुरू करा. ओके. सो मेन्स्ट्रुअल सायकल हेडिंग द्यायचं, त्यानंतर डायग्राम येणार. ओके. फर्स्ट पॉईंट, किंवा तुम्ही या पॉईंटला डेफिनेशन किंवा पॉईंट असा न देता सरळ डेफिनेशन म्हणून तिथे डेफिनेशन लिहू शकता आणि देन पॉईंट वाईज सुरू करा एक्सप्लेनेशन. ठीक आहे. सो फर्स्ट पॉईंट लिहा मग की द मेन्स्ट्रुअल सायकल इज कंट्रोल्ड बाय 4 हॉर्मोन्स. ओके. दॅट इज FSH, LH, इस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन. ठीक आहे. सेकंड पॉईंट लिहा की one of the several follicles in the ovary start to develop along with the oocyte present in it under the effect of FSH. ठीक आहे. फर्स्ट पॉईंट. त्यानंतर दिस डेव्हलपिंग फॉलिकल सिक्रेट्स इस्ट्रोजन. ओके. अँड इन प्रेझेन्स ऑफ इस्ट्रोजन एंडोमेट्रियम स्टार्ट्स टू डेव्हलप. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट तुम्ही टाका की the meanwhile developing follicle completes its development and it bursts under the effect of luteinizing hormone and oocyte is released. ठीक आहे. This is called ovulation. Now next point लिहा की remaining tissue of burst follicle form the corpus luteum. Okay. And this corpus luteum start to secrete progesterone. Okay. Endometrial glands secrete, next point, endometrial glands secrete their secretion under the effect of progesterone. Okay. And such endometrium is ready for implantation of embryo. तर आता बघा, कारण हा टॉपिक जो आहे तो त्यातले प्रत्येक गोष्टी इथे मेन्शन करणं मस्ट आहे. ठीक आहे. कारण ही सायकल खूप मोठी आहे. जरी तुम्ही थोडक्यात जरी म्हटलं तरी सर्वच गोष्टी त्यात इम्पॉर्टंट आहे आणि सर्वच गोष्टी मेन्शन करणे मस्ट आहे. ठीक आहे. आता हे बघा, जसं पुस्तकात एक्सप्लेनेशन आलं आहे, तुम्हीसुद्धा पेपरमध्ये तसंच लिहिलं पाहिजे किंवा त्याच पद्धतीनं सेंटेन्स वगैरे लिहिलं पाहिजे असं काहीही नाही. तुम्ही स्वतःच्या शब्दातसुद्धा लिहू शकता. ठीक आहे. कारण प्रत्येक गोष्ट सर्वांना म्हणजे पाठ करणे शक्य नाहीच. ओके. हे शिक्षकांना देखील समजतं. ठीक आहे. तर तुम्ही ती गोष्ट स्वतःच्या शब्दात जरी लिहिली तरी परफेक्टली फाईन आहे. फक्त एवढंच की त्यात चुका नसाव्यात. ओके. आणि तुम्हाला असंही आहे की सायन्समध्ये तरी तुमच्या सेंटेन्समध्ये ग्रामॅटिकल मिस्टेक्स असतील तरी त्यावर तुमचे मार्क्स काटले जात नाही. ओके. जे की इंग्रजीसारख्या मराठीसारख्या विषयात होतं. ओके. ग्रामर जर चूक असेल तर मार्क्स काटले जातात, परंतु सायन्समध्ये तसं होत नाही. ठीक आहे. म्हणजे नेमकं काय तर तुम्हाला जे सांगायचं आहे, ओके, जो कन्सेप्ट आहे तो तुम्ही जरी सेंटेन्समधून व्यक्त होत असेल तुमच्या वाक्यातून, जरी थोडाफार त्यात ग्रामॅटिकल मिस्टेक्स असतील तरी पण ते ॲक्सेप्ट केलं जातं. ठीक आहे. जर त्यातून जो संदेश द्यायचा आहे, जे सांगायचं आहे, जो कन्सेप्ट आहे तो जर क्लिअर होत असेल तर ऑब्व्हियसली तुमचं सेंटेन्स ॲक्सेप्ट केलं जातं आणि तुम्हाला मार्क्ससुद्धा मिळतात त्यासाठी. ठीक आहे. त्यामुळे जे पुस्तकात आहे तसंच सेंटेन्स आलं पाहिजे असं काहीही नाही. ओके. नेक्स्ट पॉईंट तुम्ही आता ॲड करू शकता की इफ oocyte is not fertilized within 24 hours then corpus luteum becomes inactive and transforms into corpus
albicans. Okay, endometrium also starts to degenerate in absence of estrogen and progesterone. ठीक है, and then this degenerating endometrium and unfertilized ovum are discarded through the vagina. This is called as menstruation. ठीक आहे, हा नेक्स्ट पॉईंट घ्या त्यानंतर. ओके, अँड देन लास्ट पॉईंट यात घ्या की अनलेस द oocyte is fertilized and embryo is implanted, this process is repeated every month and it is called as menstrual cycle. ठीक आहे, सो बस एवढं लिहिलं तरी सफिशियंट आहे यात. ओके, नाउ नेक्स्ट 5th क्वेश्चन आहे बघा. इन केस ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन न्यूबॉर्न शो सिमिलॅरिटीज अबाउट कॅरेक्टर्स. एक्सप्लेन दिस स्टेटमेंट विथ सुटेबल एक्झाम्पल्स. ठीक आहे, तर जेव्हा सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं तेव्हा जे नवीन बेबीज फॉर्म होतात न्यूबॉर्न शो सिमिलॅरिटी, ते त्यांच्या सिमिलॅरिटी म्हणजे साम्य, ठीक आहे, त्यांच्या कॅरेक्टर्समध्ये सिमिलॅरिटी दर्शवतात. तर हे स्टेटमेंट आपल्याला एक्झाम्पल देऊन एक्सप्लेन करायचं आहे. तर आता सिमिलॅरिटी कधी पाहायला मिळतं, कारण सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे तर ऑब्व्हियसली जेनेटिकली ते पॅरेंटपासून डिफरंट असतात. परंतु न्यूबॉर्न म्हणजे नवीन फॉर्म झाले आहे त्यांच्यामध्ये सिमिलॅरिटी कधी असते, तर ती असते ट्विन्सच्या केसमध्ये. बरोबर, जेव्हा ट्विन्स असतात तेव्हा त्यांच्यामध्ये आपल्याला सिमिलॅरिटी पाहायला मिळते. तर तेही अगेन कुणामध्ये, कुठल्या ट्विन्समध्ये, कुठल्या टाईपच्या, तर मोनोझायगोटिक ट्विन्समध्ये. ठीक आहे, कारण ते एकाच झायगोटपासून फॉर्म होतात, त्यामुळे ते जेनेटिकली सिमिलर असतात. ओके, आणि तेच सिमिलॅरिटीज आपल्याला त्यांच्या कॅरेक्टर्समध्ये सुद्धा पाहायला मिळते. ओके, तर हे स्टेटमेंट मग आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे आणि त्यासाठी एक सुटेबल एक्झाम्पलसुद्धा द्यायचं आहे. तर बघा, ह्याचा आन्सर तुम्हाला इथे मिळणार, परंतु याआधी तुम्हाला 1-2 पॉईंट्स इथे ॲड करावे लागतील. जसं की फर्स्ट पॉईंट लिहा की इन सेक्शुअल रिप्रोडक्शन द सिमिलर कॅरेक्टर्स आर सीन ओनली इन केस ऑफ ट्विन्स. ओके, हा फर्स्ट पॉईंट ॲड करा. आणि त्यानंतर सेकंड पॉईंट घ्या की ड्युरिंग द अर्ली पिरियड ऑफ एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट, हे सुद्धा लिहा वाटल्यास, विदिन द 8 days ऑफ झायगोट फॉर्मेशन cells of embryo divide into 2 groups. ठीक है, and then third point लिहा कि those 2 groups develop as 2 separate embryos and thus monozygotic twins are formed. Okay, next लिहा कि such twins are genetically exactly similar to each other. आता हे एक्झाम्पल झालं, ट्विन्स आर फॉर्म कुठले, तर मोनोझायगोटिक ट्विन्स, हे एक्झाम्पल झालं. ठीक आहे, अँड ड्यू टू सच, नेक्स्ट पॉईंट, ड्यू टू सच ट्विन्स due to this such twins are exactly similar in their appearance and their gender is also same. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही इथे सांगू शकता. नाउ नेक्स्ट आहे बघा क्वेश्चन नंबर 6 की स्केच द लेबल्ड डायग्राम्स. ठीक आहे, तर आता इथे डायग्राम आहे, मी जरी काढून दाखवली तरी ऑब्व्हियसली तुमची प्रॅक्टिस होणार नाही. ठीक आहे, सो तुम्हीच ती जितक्यांदा काढून बघाल तितक्यांदा तुमची चांगली प्रॅक्टिस होणार. ठीक आहे, तर पहिली आहे बघा ह्यूमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, सेकंड आहे ह्यूमन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. ठीक आहे, तर आता दोन्ही डायग्राम्स तुमच्या पुस्तकात आलेले आहे, ते बघा. आता बघा, सुरुवात कुठून करायची, तर वरून करायची. डायग्राम कधीही काढायची असेल तर सुरुवात जी आहे ती वरून करायची. ओके, वरून खाली डायग्राम काढत आणायची. ठीक आहे, आणि लेबलिंग्स म्हणजे त्याची नावं. आता एक गोष्ट लक्षात घ्या की समजा तुम्हाला जर सपोज 2 मार्क्ससाठी डायग्राम जर आली काढायला आणि लेबलिंग करायला आली, तर तुम्हाला तिथे डायग्रामसाठी असतो हाफ मार्क. ओके, आणि 3 लेबलिंग करायला, 3 किंवा 4 लेबलिंग करायला असतो 1.5 मार्क. अशा पद्धतीने टोटल 2 मार्क्स असतात डायग्रामला, याच्यावर तर मार्क्स नसतात. ठीक आहे, कुठलीही डायग्राम असू द्या, कितीही कॉम्प्लेक्स असू द्या, 2 मार्क्सच्या वर डायग्राम येत नाही. हाफ मार्क डायग्रामला आणि 1.5 मार्क 3 किंवा 4 लेबलिंग करायला. लेबलिंग म्हणजे हे नावं. ओके, त्यामुळे डायग्रामसुद्धा खूप म्हणजे डेकोरेटिव्ह अशी काढायची गरज नाही, कारण अर्धाच मार्क असतो. ठीक आहे, किती सजवून काढली तरी काही फायदा नाही. ओके, अर्धाच मार्क भेटणार. त्यामुळे डायग्राम जी आहे ती नेमकी आहे तेवढीच काढायची, ज्या गोष्टी दिसायला पाहिजे त्या सर्व तिथे मेन्शन करायच्या. ओके, ही सुद्धा डायग्राम अगेन इथे तुम्हाला 3 लेबलिंग्स आणि इथून वाटल्यास तुम्ही काढायला अशी सुरुवात करू शकता. ओके, नेक्स्ट यात डायग्राम आहे बघा की फ्लावर विथ इट्स सेक्शुअल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स.
तर इथे डायग्राम काढायची आहे, ही डायग्राम काढायची आहे, ठीक आहे. ही सुद्धा तुमच्या पुस्तकात आलेली आहे. ओके, आता ह्या डायग्रामच्या वेळी तुम्हाला खालून जावं लागेल काढत. ओके, ठीक आहे. सो अगेन ही सुद्धा डायग्राम हाफ मार्क आणि कुठलेही 4 लेबलिंग माहिती असायला पाहिजे, ठीक आहे. नेक्स्ट आहे बघा मेन्स्ट्रुअल सायकल. तर मेन्स्ट्रुअल सायकलची ऑब्व्हियसली ही डायग्राम आहे पूर्ण मोठी, ती तुम्हाला आलीच पाहिजे. यात फक्त हा पिट्युटरी ग्लँड तुम्हाला दाखवायचं नाही आहे, बाकी हे दोन्ही तुम्हाला इथे काढावे लागते. ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7 आहे बघा, गिव दी नेम्स. ओके, नावे द्या. तर पहिला आहे ए, हॉर्मोन्स रिलेटेड विथ मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. तर मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये 3 हॉर्मोन्स असतात. पहिला आहे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, जो की फिमेलमध्ये सुद्धा असतो. सेकंड लुटेनायझिंग हार्मोन, जो अगेन फिमेलमध्ये सुद्धा असतो. आणि एक नेक्स्ट एक्स्ट्रा हॉर्मोन असतो मेलमध्ये, तो म्हणजे टेस्टोस्टेरॉन, ठीक आहे, जो की टेस्टीजमध्ये प्रोड्यूस होतो. ओके, तर हे 3 हॉर्मोन्स असतात. बी, हॉर्मोन्स सिक्रेटेड बाय ओव्हरी ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. तर ओव्हरीमधून 2 हॉर्मोन्स सिक्रेट होतात, आपण पाहिलं आहे आधीसुद्धा, प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन, ठीक आहे, फिमेलमध्ये प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन. नेक्स्ट आहे बघा टाईप्स ऑफ ट्विन्स. तर 2 आहे, मोनोझायगोटिक आणि डायझायगोटिक. ओके, देन एनी 2 सेक्शुअल डिसीजेस. तर तुमच्या पुस्तकातच आलेले आहे 2, सायफिलिस अँड गोनोरिया, ठीक आहे. नेक्स्ट आहे बघा ई, मेथड्स ऑफ फॅमिली प्लॅनिंग. तर आता फॅमिली प्लॅनिंगच्या मेथड्स तुमच्या पुस्तकात आलेल्या नाही, परंतु यासाठी वेगवेगळ्या मेथड्स आहेत आणि आता मॉडर्न सायन्समुळे खूप साऱ्या आणखीसुद्धा यात ॲड झालेल्या आहे. ओके, तर जसं की तुम्ही सांगू शकता की वॅसेक्टोमी, ट्युबेक्टोमी, ज्याला म्हणतात नसबंदी. ओके, सो यात बेसिकली जी व्यास डिफरन्स आहे मेल्समध्ये जी व्यास डिफरन्स आहे ती कट केली जाते, सो दॅट स्पर्म टेस्टिडमधून पुढे येत नाही बाहेर. आणि फिमेल्समध्ये जी ओव्हिडक्ट आहे ती कट केली जाते, त्यालाच मेल्समध्ये वॅसेक्टोमी म्हणतात, म्हणजे व्यासा डिफरन्स. आणि ओव्हिडक्ट फिमेल्समध्ये कट केली जाते, त्याला ट्युबेक्टोमी म्हणतात. ओके, तर ह्या फॅमिली प्लॅनिंगचे मेथड्स आहे. अगेन काही पुन्हा आहेत, जसं की बर्थ कंट्रोल पिल्स, देन कॉन्डोम्स. ओके, सो ह्यासारख्या अगेन मेथड्स आहेत. ओके, नेक्स्ट आहे बघा मग 8th क्वेश्चन, जेंडर ऑफ चाइल्ड इज डिटरमाइंड बाय द मेल पार्टनर ऑफ कपल. एक्सप्लेन विथ रिझन्स वेदर दिस स्टेटमेंट इज ट्रू ऑर फॉल्स. तर येस, जेंडर हे मेलवर डिपेंड असतं, तर याला आपल्याला ट्रू आहे की फॉल्स आहे. तर येस, दिस स्टेटमेंट इज ट्रू दॅट जेंडर ऑफ मेल इज डिटरमाइंड बाय मेल पार्टनर, जेंडर ऑफ चाइल्ड इज डिटरमाइंड बाय मेल पार्टनर, ठीक आहे. त्यानंतर रिझन द्यायचे आहे का बरं. तर त्याचं तुम्हाला एक आन्सर इथे मिळणार, ऑलवेज रिमेंबर. तर मग यात तुम्ही फर्स्ट पॉईंट असा लिहू शकता की द मॅन इज टोटली रिस्पॉन्सिबल वेदर द कपल विल हॅव अ बॉय ऑर अ गर्ल चाइल्ड, ठीक आहे, फर्स्ट पॉईंट. सेकंड, ड्युरिंग झायगोट फॉर्मेशन man contributes either X or Y chromosomes to the next generation, but females transfer only X sex chromosome to the next generation, ठीक है. And then third point, at the time of fertilization, if X chromosome comes from male, the child will be girl. If Y chromosomes, then child will be a boy, ठीक है. So therefore it is completely dependent on male whether the child will be a boy or a girl, ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही याचा आन्सर लिहू शकता. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9 आहे बघा, एक्सप्लेन असेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स, ठीक आहे. तर प्लांटमध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन हे कशा पद्धतीने होतं. तर बघा, आता प्लांट्समध्ये जे असेक्शुअल रिप्रोडक्शन होतं ते होतं व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशनच्या माध्यमातून. ओके, जे की आपण याआधीसुद्धा बघितलं आहे. तर आता यात तुम्हाला फर्स्ट मग यासुद्धा पॉईंटमध्ये आन्सर लिहावं लागेल. ओके, सो मग फर्स्ट पॉईंट तुम्ही लिहू शकता की आधी तर तुम्ही हे सुद्धा सांगू शकता इथे की असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय. तर असेक्शुअल रिप्रोडक्शन मग फर्स्ट पॉईंट इथे लिहू शकता की असेक्शुअल रिप्रोडक्शन इज द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम फ्रॉम द एक्झिस्टिंग ऑर्गॅनिझम विदाउट इन्व्हॉल्वमेंट ऑफ गमिट्स, ठीक आहे. अँड देन इथे नेक्स्ट सुरू करू शकता तुम्ही. ओके, सो मग इथे फर्स्ट देन सेकंड पॉईंट तुम्ही लिहा की इन प्लांट्स असेक्शुअल रिप्रोडक्शन टेक्स प्लेस थ्रू व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. ओके, द नेक्स्ट पॉईंट लिहा की रिप्रोडक्शन इन प्लांट्स विथ द हेल्प ऑफ व्हेजिटेटिव्ह पार्ट्स लाईक रूट, स्टेम
leaf and bud, it is called as vegetative reproduction. ठीक आहे. नेक्स्ट लिहा की व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन इन पोटॅटोज. आता हे एक्झाम्पल्स आहेत सर्व. ओके, सो नेक्स्ट पॉईंट, व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन इन पोटॅटोज इज परफॉर्म विथ द हेल्प ऑफ आईज. नेक्स्ट लिहा की इन बायोफायलम इट इज प्रिपेअर्ड विथ द हेल्प ऑफ बर्ड्स. ठीक आहे. तर 2 एक्झाम्पल लिहिले सफिशियंट आहे, किंवा तुम्ही वाटल्यास पुन्हा एक्झाम्पलसुद्धा इथे ॲड करू शकताय. ओके, जसं की शुगर कॅन ग्रेसचं दिलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर हा एक्झाम्पल एक ॲड करू शकतो, जसं की प्लांट्स लाईक कॅरोट अँड रेडिश परफॉर्म व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन विथ द हेल्प ऑफ रूट्स. ठीक आहे. तर अशा पद्धतीने याचासुद्धा आन्सर तुम्ही लिहू शकता. नाव नेक्स्ट 10th क्वेश्चन आहे बघा. मॉडर्न टेक्निक्स लाईक सरोगेट मदर, स्पर्म बँक अँड IVF टेक्निक्स विल हेल्प द ह्युमन बिंग जस्टिफाय दिस स्टेटमेंट. तर ज्या मॉडर्न मेडिसिन टेक्निक्स आहेत, मेडिकल सायन्समध्ये डेव्हलप झालेल्या, तर त्या ह्युमन बिंग्सला मदत करू शकतील का जस्टिफाय द स्टेटमेंट. ओके, या स्टेटमेंटचं समर्थन करा किंवा जस्टिफाय करा, त्याला स्पष्ट करा. ठीक आहे. तर ऑब्व्हियसली ह्या टेक्निक्स आपल्याला मदत करू शकतील. तर फर्स्ट पॉईंट लिहा की येस, मॉडर्न टेक्निक्स विल डेफिनेटली हेल्प द ह्युमन बिंग. ठीक आहे. आता तुम्ही मग यात सेकंड पॉईंट लिहा की मेनी कपल्स कॅन नॉट हॅव चिल्ड्रन्स ड्यू टू व्हेरियस रिझन्स. आणि देन थर्ड आणि फोर्थ पॉईंट, यात मेन्स आणि विमेन्समधले जे प्रॉब्लेम्स आहेत ते लिहा. की इन केस ऑफ वुमन, थर्ड पॉईंट, इन केस ऑफ वुमन इरेग्युलरिटी इन मेन्स्ट्रुअल सायकल, दिस and many other reasons are responsible for this means for not formation of child. ओके. त्यानंतर मेन्समध्ये सुद्धा फोर्थ पॉईंट लिहा की दिस प्रॉब्लेम्स आर इन मेल्स. ओके, ड्यू टू विच दे आर नॉट हॅव्हिंग चाइल्ड. ठीक आहे. देन नेक्स्ट पॉईंट तुम्ही यात असा लिहा की द मेडिकल सायन्स इन करंट सिच्युएशन और इन today's situation has developed so advanced that we have many techniques, modern technology like IVF, surrogacy and sperm bank, which helps the childless couples to have a child. Okay, and then या टेक्निक्स विषयी थोडक्यात सांगा की in these techniques fertilization is brought about in the test tube and embryo formed is implanted in the uterus of woman at appropriate time. ठीक आहे. सो इन दिस वे मॉडर्न टेक्नॉलॉजी कॅन हेल्प द ह्युमन बिंग. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही इथे लिहू शकता. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा की एक्सप्लेन द सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. तर आता प्लांट्समध्ये सुद्धा अगेन हे सुद्धा प्रोसेस खूप मोठी आहे. ओके, आणि कंप्लीट एक्सप्लेन करायचं म्हटलं तर खूप सारं लिहावंसुद्धा लागेल यात. तर आता इथे सुरुवात तुम्हाला करावी लागेल इथून की फर्स्ट पॉईंट, फ्लावर इज द स्ट्रक्चरल युनिट ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. आणि त्यानंतर इथे कुठले व्हर्ल्स असतात ते सांगा. जसं की इट कन्सिस्ट ऑफ, सेकंड पॉईंट, इट कन्सिस्ट ऑफ फ्लोरल व्हर्ल्स ॲज कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम अँड गायनोशियम. ठीक आहे. हा सेकंड पॉईंट लिहा. आणखीच एक पॉईंट वाटल्यास तुम्ही ॲड करू शकता, जसं की द अँड्रोशियम अँड गायनोशियम आर कॉल्ड इसेन्शियल व्हर्ल्स. ठीक आहे, बिकॉज दे परफॉर्म द फंक्शन ऑफ रिप्रोडक्शन. ठीक आहे. अँड देन नेक्स्ट इथे पॉईंट घ्या की अँड्रोशियम इज द मेल व्हर्ल अँड इट्स मेंबर्स आर कॉल्ड स्टेमन्स. ठीक आहे. अँड सेकंड तिथेच वाटल्यास ॲड करू शकतो त्याच पॉईंटमध्ये की गायनोशियम इज फिमेल व्हर्ल अँड इट मेंबर्स आहे बघा, आर कॉल्ड ॲज कार्पेल्स. ठीक आहे. हां, आता नेक्स्ट पॉईंट इथे सांगा की पोलन ग्रेन्स आर द मेल गमिट्स in case of plant. Okay, and egg is the female gamete in case of plant. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट इथे असा ॲड करा की ओव्हरी कंटेन्स वन और मेनी ओव्हुल्स. ओके, अँड एम्ब्रियो सॅक इज फॉर्म्ड इन इच ओव्हुल बाय मिओसिस. ओके, नेक्स्ट सांगा की इच एम्ब्रियो सॅक कन्सिस्ट ऑफ हॅप्लॉइड एग सेल अँड 2 हॅप्लॉइड पोलर न्यूक्लियाय. ठीक आहे. अँड इन केस ऑफ मेल्स, pollen grains are the male gametes and they are formed from anther and they are transferred to the stigma. ठीक आहे. नेक्स्ट यात असं ॲड करा की when these pollen grains are transferred to the stigma, okay, a pollen tube is formed. ठीक आहे. and the 2 male gametes are formed.
ठीक आहे. पोलन ट्यूब इज फॉर्म अँड द 2 मेल गमिट्स आर फॉर्म ऑन द स्टिग्मा, ठीक आहे. अँड देन नेक्स्ट दिस पोलन ट्यूब कॅरीज द मेल गमिट्स, ठीक आहे. कॅरीज मेल गमिट टू द ओवरी, ठीक आहे. सरळ घ्या, टू द ओवरी. अँड इन ओवरी one male gamete unite with egg to form zygote. This is called the fertilization. Second male gamete, next point, second male gamete unites with the 2 polar nuclei and endosperm is formed, ठीक है. So in this way sexual reproduction occurs in case of plants, ठीक आहे. नेक्स्ट तुम्ही यात असंही सांगू शकता की आफ्टर फर्टिलायझेशन देन ओवरी डेव्हलप्स इंटू फ्रूट and the ovules develop into the seeds. ओके. तर अशा पद्धतीने मग हा चॅप्टरसुद्धा इथे संपत आहे, ठीक आहे. आय होप की तुम्हाला क्वेश्चनचे आन्सर्स समजले असतील, आणि जरी तुमचे काहीतरी समजले नसतील किंवा इतर कुठल्या काही प्रॉब्लेम्स असतील तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. मी नक्की त्यांना आन्सर करेल, ठीक आहे. आणि ठीक आहे, एवढंच. हां, आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या प्लीज. ओके, सो दॅट नवीन अपडेट्सची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहणार. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत देखील शेअर करा, ठीक आहे. सो थँक्स फॉर वॉचिंग. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.